जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय गौरानिताय गौरनिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। श्री प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवम् श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण। कोणाला आठवतंय आपण काय शिकलेलं मागच्या आठवड्यात? हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभूजी, आपण 7वा अध्याय 26वा श्लोक शिकलेलो. अ, ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण भगवान हे अर्जुनाला सांगताय की मला सर्व घटना परिस्थिती सर्व काही याचं ज्ञान आहे. आणि हे सांगताना मग ते कसे सर्व व्यापक सर्व शक्तिशाली किंवा सर्वज्ञ आहेत. पण या सगळ्या गोष्टींवर पण सर्वात जास्त महत्वाचा पॉइंट जो मला आवडला की कृष्ण भगवान हे करुणामय आहे आणि प्रेमळ आहे. प्रेमळ तर म्हणजे आपल्याला माहिती होतं, पण करुणामय तर त्याच्यावर आपण बोललेलो होतो की कृष्ण भगवानांना हे सगळं काही मागचं सगळं काही माहितीये, पुढे काय जे काय होणार आहे ते सगळं माहितीये. मग त्याच्यावर आपण संभाषण केलं की काही काही गोष्टी नाही होत, तर त्या का नाही होत, तर काही त्या पण कृष्ण भगवानांच्याच मर्जीप्रमाणे असतात. कारण की
तो व्यक्ती हा अ, भौतिक जगात जास्ती तल्लीन आहे का स्पिरिच्युअल जगात जास्ती तल्लीन आहे, त्याच्यावरून कृष्ण भगवान तो डिसिजन म्हणजे त्यांचा ठरलेला असतो बेसिकली. तर याच्यावर हा टॉपिक आला होता की काळ हा स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये नाहीये, जो भौतिक जगामध्येच आहे बेसिकली. तर त्याचं कारण म्हणजे तो विचारला गेला होता प्रश्न की असं का. तर व्हेरी नाईसली आन्सर्ड बाय यू की भौतिक जगामध्ये गोष्टी या जन्म मृत्यूने स्टार्ट अँड एंड होतात, वाईल स्पिरिच्युअल मध्ये असं काहीही नसतं. इट इज निरंतर आहेत गोष्ट, म्हणून काळ हा नाहीये स्पिरिच्युअल जगामध्ये. असे आणि अशा दोन तीन म्हणजे इम्पॉर्टंट पॉइंट आठवत आहे प्रभूजी. मस्त, खूप छान, खूप छान. अजून कोणाला हरे ऍड करायचंय? अभिनीत प्रभू, योगिनी माताजी, सुजाता माता. हरे कृष्ण हा हरे प्रभू. कृष्ण प्रभू. हरे आपण ते एक अजून एक एक तो एक वादाचा पण एक मुद्दा असतो ना, साकारवादी आणि निराकारवादी, याचा पण आपण एक टच घेतलेला त्याच्यामध्ये. आणि म्हणजे जसं म्हणजे जे मनुष्याचं म्हणजे जे जो भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, अशा कोणत्याही गोष्टी आपण जाणू शकत नाही, पण श्रीकृष्ण हे याच्याही पलीकडे आहेत हं. आणि ते सर्वज्ञात आहेत. तर ते तो एक आपण मुद्दा बघितलेला. बरं. आपण अजून एक गोष्ट बघितलेली ना, म्हणजे जनरली म्हणजे 3 कॅरेक्टरिस्टिक्सनी देवाला ओळखलं जातं. सर्वज्ञता, सर्व व्यापकता आणि सर्वशक्तिमान. कृष्ण. हा. बरोबर. पण कृष्णाकडे बघताना आपण अजून एक चौथी गोष्ट पण बघितलेली. करुणामय आणि प्रेमळपणा. हा, एक्झॅक्टली. आणि तो का दाखवतो, आपण ते का बोललेलो त्याबद्दल. की कोणती गोष्ट एखादा म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा मागत असते की कृष्ण म्हणजे मला हे दे देवा, मला ते दे देवा, तर त्याच्यावर जेव्हा कृष्ण जर एखादी गोष्ट आपल्याला देत नाही, त्याच्या मागे आपलं म्हणजे ऱ्हास असतो किंवा आपलं त्याच्याजवळ जाणं दूर होणार असतं, म्हणून ते अवॉइड करण्या म्हणजे सॉरी ते न होण्याकरता कृष्ण भगवान म्हणजे कृष्ण देत नाही ते बेसिकली असं. पण हा झाला भौतिक दृष्टिकोन. त्यापेक्षा एक अजूनही चांगला दृष्टिकोन आहे, ज्यामुळे कृष्ण स्वतःच करुणामय जे रूप आहे, ती त्याची जी क्वालिटी आहे, त्या क्वालिटीला तो प्राधान्य देतो आणि त्याचं सर्व शक्तिमान आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तो बाजूला ठेवून देतो. आणि त्याच्याकरता आपण एका महान भक्ताचं उदाहरण हा, घेतो. नंद बाबा आणि यशोदा मैयाचं उदाहरण तुम्ही दिलेलं होतं. करेक्ट, अ, करेक्ट. की कसं म्हणजे ते भगवान असून सुद्धा ते एका निरागस अ, मुलासारखं बिहेव करून त्यांची ती त्यांचं प्रेम बेसिकली त्या भक्तांचं प्रेम म्हणजे यशोदा मैयाचं आणि नंद बाबांचं प्रेम त्यांना कसं मिळवून देतो बेसिकली. करेक्ट. आणि नाही तर काय होईल, की आता समजा आपल्या घरी मुलगा असला कोणता 2 वर्षाचा. हा, त्यांनी कधी काही खेळला नाही, काहीही गमती जमती नाही केल्या, मस्ती नाही केली वगैरे. अगदी एका म्हणजे 40-50 वर्षाच्या व्यक्तीसारखं नेहमी तो बोलला. तर काय होईल, की एका मातेला लहान मुलांच्या मस्तीमधनं जो आनंद मिळतो, जो प्रेम ती व्यक्त करते, जे प्रेम त्याच्याकडनं मिळवते, हा, जे सगळे हा जे देवाणघेवाण असतं, जे रिलेशनशिप मध्ये एक देवाणघेवाण असतं. ऑफकोर्स ते जे देवाणघेवाण असतं ते कम्प्लिटली सेल्फलेस असतं. पण जे पण रिलेशनशिप मध्ये आपण एका दुसऱ्या व्यक्ती करता करतो, ते सगळं म्हणजे तिला केल्याचं समाधान मिळणार नाही. आणि यशोदा मातेनी आणि नंद महाराजांनी भरपूर कठोर अशी तपस्या केलेली, 12,000 वर्ष. त्याबद्दल आपण कधी नंतर बोलू. तर त्या तपस्या केल्यानंतर त्यांनी विष्णूकडे वरदान मागितलेलं, की तुम्ही आमच्या पोटी म्हणजे आम्हाला तुम्ही तुमची बालरूपामध्ये सेवा करायला आवडेल म्हणून. आणि तसंच प्रकारचं कठोर तपस्या देवकी माता आणि वसुदेवांनी पण केलेलं. पण देवकीनी मातेने काय मागितलेलं, की तुम्ही आमच्या पोटी जन्माला यावं ही आमची इच्छा आहे.
यशोदा मातेने काय मागितलेलं की बाल रूपात तुम्ही आमच्या इकडे यावं आणि आम्हाला तुमची सेवा करायला आवडेल. ह्या दोन्ही गोष्टी आपण बघितल्या तर सेमच वाटतील, पण तरी सुद्धा टेक्निकल डिफरन्स आहे. देवकी मातेने फक्त जन्म मागितला, हिनी सेवा मागितली. तर देवकी मातेच्या पोटी जन्माला आले ते, आणि सेवा करून घेण्याकरता ते यशोदा मातेच्या घरी गेले. आता बाल रूपामध्ये जर सेवा करायची आहे, तर हे नातं प्रस्थापित होऊन एकमेकांशी छान संबंध निर्माण होणं, आणि त्याच्याकरता ज्या गमती जमती लागतात, मस्ती लागतात, आईचं ओरडणं लागतं, आईचं मार लागतो, किंवा आईचं प्रेमळपणा लागतो, ह्या सगळ्या ज्या फॅक्टर्स असतात रिलेशनशिप मधल्या, त्या सगळ्या डिस्प्ले होण्याकरता कृष्णाला जेव्हा जेव्हा त्याचं करुणामय रूप दाखवायची गरज होती त्यावेळी त्याने दाखवलं. जेव्हा जेव्हा त्याचं सर्वशक्तिमान रूप दाखवायची गरज होती तेव्हा त्यांनी दाखवलं. नाहीतर मग जर त्यांनी सर्वशक्तिमान रूप नसतं दाखवलं तर गोवर्धन लीला झाली नसती. करुणामय रूप दाखवलं नसतं तर दामोदर लीला झाली नसती. हम्म. तर ह्या सगळ्या करण्याकरता म्हणजे कृष्ण जो आहे ना, हा प्रत्येक जे रिस्ट्रिक्शन्स आहेत किंवा जे रूल्स आहेत ना आपण मांडून ठेवतो, त्या रूल्सच्या पलीकडे आहे तो. आपल्याला वाटेल की नाही आपण आता देवाला प्रॉपरली अंडरस्टँड केलंय, आता देव आपण सांगतो ते करतोय वगैरे, पण ही फक्त त्याची एक करुणा आहे. आपल्यापर्यंत जास्तीत जास्ती जवळ यावं आणि घनिष्ठ संबंध निर्माण करावा म्हणून त्यांनी केलेला आहे. तसा कृष्ण कोणाच्या कंट्रोलमध्ये येण्या इतका तो छोटा नाहीये तो. हरे कृष्णा. आपण दोन प्रश्न ठरवलेले आपण घ्यायचे ह्या आजच्या आठवड्यात. कोणाला आठवते? हा प्रभूजी, की कृष्ण यांना जर सगळं पुढे काय होणार हे माहिती आहे, तर मग भविष्य सांगणारा जो ज्योतिषी आहे त्याच्यात आणि कृष्ण भगवानांमध्ये म्हणजे कृष्ण भगवानांमध्ये असं नाही मी म्हणणार, पण त्यांचं भविष्य आणि कृष्ण भगवानांचं भविष्य याच्यात काय फरक आहे. तर त्याच्यामध्ये आपलं एक बोलण्यात आलं की ज्योतिषी कदाचित या जन्माबद्दल बोलत असतील, पण कृष्ण भगवानांना सगळं स्टार्ट जर्नी, सोलचा जर्नी माहिती असतो. स्टार्ट पासून ते पुढे काय होणार आहे त्याचं. बर, अजून एक दुसरा प्रश्न आपण घ्यायचा ठरवलेला. प्रभूजी तो होता की हे ऍस्ट्रॉलॉजी आपलं भविष्य काळ ठरवू शकतं का, किंवा ते आपल्या भविष्य काळावरती कसं इम्पॅक्ट करतं? हा, बरोबर. ते एक झालं ते ऍस्ट्रॉलॉजी रिलेटेड आपण डिस्कस करू. आणि अजून एक प्रश्न आपण घेणार होतो. एक आत्मा जो असतो त्या आत्म्याकडे एक स्वतंत्रता असते. ओके, स्वतःचा निर्णय स्वतःसाठी घेण्याची एक क्षमता दिलेली असते. तर त्या क्षमतेबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. आणि त्या दोघांचा ह्या श्लोकाशी, 26व्या श्लोकाशी काय संबंध आहे ते बघणं जास्ती आवश्यक ठरतं. तर ह्या 26व्या श्लोकामध्ये कृष्णाने काय सांगितलेलं आहे, की आपण जरा आधी जाऊया एका ह्याच्यामध्ये. हा, तर आपण हा एक प्रश्न बघितलेला. ओके, ह्याच्यामध्ये आपण काय बोललो की कृष्ण एकाच वेळी सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान कसा असू शकतो. जो सर्वज्ञ आहे म्हणजे त्याला माहितीये काय होणार आहे, म्हणजे काय जे होणार आहे ते तो बदलू शकणार नाही, मग तो सर्वशक्तिमान नाही. ओके, आणि जर का म्हणजे जर का त्याला भविष्य काळ माहित नाही तर तो सर्वज्ञ नाहीये. जर का त्याला माहित आहे आणि तो बदलू शकत नाही तर तो सर्वशक्तिमान कसा? जर माहित आहे तर तो बदलू पण शकत नाही. बरोबर. तर ह्याच्यामध्ये त्याच्या सर्वज्ञतेवरती प्रश्न येतो, आणि हा लिंक आपण ऍस्ट्रॉलॉजीशी करू शकतो, की ऍस्ट्रॉलॉजी प्रेडिक्ट करते काय होणार आहे काय नाही होणार आहे. बरोबर. पण म्हणजे जे होणार आहे ते बदलू शकत नाही ना कृष्ण. मग ते ऍस्ट्रॉलॉजर पण बदलू शकत नाही, मग कृष्ण बदलू शकतो का? मग जर तो बदलू शकतो तर मग ऍस्ट्रॉलॉजीचा आणि त्याचा म्हणजे कसा संबंध येतो, आणि तो जर कंट्रोल नाही करू शकत तर मग तो सर्वशक्तिमान कसा? हे एक झालं. आणि दुसरा प्रश्न येतो असा, की जर का तुला माहित आहे काय होणार आहे, तर म्हणजे मी ज्या पण डिसिजन्स घेतोय त्या पण तुला माहिती आहे, मग ह्याच्यामध्ये माझी फ्री विल कुठे आली, माझी माझी स्वतंत्रता कुठे आली?
असं स्वतंत्रता अशी असली पाहिजे की मी काय डिसिजन घेणार आहे कोणत्या परिस्थितीमध्ये हे तुला माहिती नसलं पाहिजे. जर तुला माहिती नाही तर तू सर्वज्ञ नाही. आणि जर का तुला माहिती आहे आणि तू सर्वज्ञ आहे तर मग तू आम्हाला काही स्वतंत्रता दिलीच नाहीये. तर आपण ह्या दोन गोष्टी आपण बघून बघून घेऊया. ह्या दोन्ही गोष्टी अंडरस्टँड करणं टेक्निकली खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कळून येईल की कृष्ण कोणत्या स्टेजमध्ये काय रोल परफॉर्म करतो आणि तो आपल्याला किती स्वतंत्रता देतो आणि किती देत नाही. ठीक आहे. तर पुढे जाण्यापूर्वी कोणाला काही प्रश्न आहे का? आतापर्यंत जे आपण बोललो त्याबद्दल कोणाला काही प्रश्न आहे? नाही. नाही प्रभूजी, नाही. नाही प्रभू. ओके. तर ज्योतिषशास्त्र, ओके, ते काय करतं? हे आपल्याला आपलं भूतकाळ भविष्यकाळ हे पुढचं सांगतं. आपण मागे काय केलं होतं, आपण पुढे काय होणार आहे आपल्या आयुष्यात, वर्तमान काळामध्ये कसं वागलं पाहिजे वगैरे, राईट. हे ज्योतिषशास्त्र वेदांत थ्रू आलेलं आहे. कोणाला माहिती आहे ज्योतिषशास्त्र कोणी लिहून काढलं? आपण बोललो ह्याबद्दल आधी. तर वेदव्यास ऋषींचे वडील म्हणजे पराशर मुनी, त्यांनी ज्योतिषशास्त्र पूर्णपणे लिहून काढलं. ओके. हे ह्याचं फायदे काय आहेत ते पण बघून घेऊया आपण. तर हे जे आपलं जीवनशैली असते, जे आपलं आपण काही वागतो, कधी कधी जाणून बुजून, कधी कधी अजाणतेपणी चुका वगैरे करतो आपण वगैरे. तर एका चुकीला तुम्ही बघितलं असेल इतर धर्मांमध्ये माय वे और हायवे अशा टाईपचं असतं. ओके. जर का तुम्ही माझ्या देवाची पूजा केली तर तुम्हाला अमुक एका हेवन मध्ये जायला मिळेल, नाहीतर मग तुम्ही हेल मध्ये सडून राहाल तुम्ही, म्हणजे काळाच्या शेवटपर्यंत. हा असा प्रकार आपल्या वैदिक पद्धतीमध्ये नाहीये. एखाद्याने एखादी चूक केली तर त्याला त्याची चुकीची शिक्षा मिळाल्यानंतर परत चुकीबद्दल त्याला मारत बसणं हे वैदिक जीवनशैलीमध्ये येत नाही. आणि एखाद्याने जर का चूक केल्यानंतर त्याला त्याचा पश्चाताप झाला तर त्या चुकीच्या इफेक्ट पासून त्याला बाहेर काढण्याचा मार्ग पण ज्योतिषशास्त्र दाखवते. हे कशावरती डिपेंडंट आहे? ग्रहांची जी पोझिशन असते आपल्या जन्मावेळी किंवा आपण एखादं कार्य करतो त्या कार्याच्या वेळी वगैरे, ते त्याच्यावरती सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. पण हे कशामुळे खरं घडतं? आपली जी कर्म असतात त्या कर्मांच्या आधारावर ते घडतं सगळं. ठीक आहे. पण गंमत काय आहे की एखाद्या व्यक्तीची जन्मपत्र, त्याची जी पत्रिका असते ती अगदी अचूक असली तरी सुद्धा ती एक घटना आहे. ती फक्त त्याच्या मागे संपूर्ण ज्ञान नाही येते. म्हणजेच काय तर पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म होणं, त्या जन्माची एक्झॅक्ट वेळ कॅप्चर करणं ते सुद्धा लोकांना डिफिकल्ट होतं. म्हणून हल्ली मिनिटांमध्ये बोललं जातं, हा सेकंदांमध्ये बोललं जात नाही. आणि त्यातल्या त्यात सुद्धा की तो मिनिट किती परफेक्ट आहे ते पण माहिती नसतं. कधी कधी लोकांचं घड्याळ ते एक्झॅक्ट वेळेवरती अलाईन नसतं. नंतर असं सुद्धा असतं की आपलं टाइम झोनचे फरक पडतात जे पण लोकांना समजत नाही. नंतर असं सुद्धा असतं की जेव्हा मुलाचा जन्म होतो त्यावेळी वेळ कॅप्चर करायला डॉक्टर आणि नर्सेस काय तेवढे त्यांना काय असे रिकामटेकडे बसलेले नसतात. ते अमुक एक वेळ आहे म्हणून सांगून टाकतात तुम्हाला. ती अंदाजे ती बरोबर असते. दॅट डज नॉट एक्झॅक्टली गिव्ह यू की जन्मपत्रिका परफेक्ट आहे की नाही ते वगैरे. ठीक आहे. तर ही जी जन्मपत्रिका असते ती जरी वेळ अचूक असली आणि पत्रिका पण परफेक्ट असली तरी सुद्धा ती एक घटना आहे. ते संपूर्ण ज्ञान नाहीये. पण कृष्ण काय म्हणतोय की मला सर्वांचं भूत वर्तमान आणि भविष्य संपूर्ण सर्वांचं निश्चित ज्ञान आहे. ज्योतिषशास्त्र काय करू शकते? कर्माची जी फळं असते त्यांचा अंदाज देऊ शकते तुम्हाला, पण जास्तीत जास्त.
की कधी होणार आहे, काय होणार आहे, कसं होणार आहे ते सांगू शकतं. पण ते का झालंय, का होतंय ते सुद्धा एक वेळ म्हणजे कोणती तुम्ही कर्म केली ज्याच्यामुळे तुम्हाला कोणतं फळ कधी मिळणार आहे ते सुद्धा सांगू शकतं. पण त्या कर्मांमागे हेतू काय होता आणि ते अवॉइड कसं करायचं पूर्णपणे हे ज्योतिषशास्त्र सांगू नाही शकत. ती जी मेंटॅलिटी असते ज्या मागे एखादी व्यक्ती चुकीचं काम करते ती मेंटॅलिटी काय होती आणि ती कशी चेंज करायची ते ज्योतिषशास्त्र सांगू नाही शकत. ते फक्त आपल्याला कृष्णात सांगतोय भगवद्गीतेद्वारे. ठीक आहे. नंतर ज्योतिषशास्त्र हे सुद्धा कृष्णाच्या ज्ञानातच आलेलं आहे. ते पण वेदांमधलं एक अंग आहे तो. वेद कोणाकडनं आले? वेदैश सर्वैर अहम एव वेद्यो वेदांतकृत. कृष्ण बोलतोय वेद आणि वेदांत हे माझ्याकडनं आलेलं आहे. वेद कोणी लिहून काढले? कोण सांगेल? व्यास ऋषींनी. हा, व्यास ऋषींनी सांगितलं आणि गणपतींनी लिहून काढलं. हा, गणपती बाप्पा. आधी वेद फक्त एकच होते. त्यांना 4 वेद मध्ये विभागलं व्यास ऋषींनी. त्यांना पुढे 108 उपनिषदांमध्ये विभागलं परत व्यास ऋषींनी. पण वेद सांगितले कोणी सुरुवातीला? तर कृष्णाने ब्रह्माला शिकवले. ब्रह्मानी ते पुढे नारद मुनींनी व्यासदेवांना सांगितलेलं आहे. त्यामुळे शेवटी हे आलंय ज्ञान कुठून? तर कृष्णाकडनंच आलेलं आहे. ठीक आहे. तर तिची भविष्यवाणी म्हणजे ज्योतिषशास्त्र जे आहे तिची भविष्यवाणीची जी शक्ती आहे ती शक्ती इंडिपेंडंट नाहीये. ती आपण जी कर्म करतो त्या कर्मांचे जे नियम आहेत, जे लॉ ऑफ कर्मा म्हणतो ना, ते लॉ ऑफ कर्मांच्या बेसिसवरती आहेत. आणि लॉ ऑफ कर्मा कोणी बनवलेला आहे? तर संपूर्ण सृष्टीचा जो कर्ता आहे त्या सृष्टीच्या कर्त्यांनी सृष्टीमधल्या लोकांनी सृष्टीमध्ये कसं वागावं हे पण सृष्टीच्या कर्त्यांनीच डिसाईड केलंय. आणि सृष्टीचा कर्ता सुद्धा अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वम प्रवर्तते. कृष्ण बोलतोय 8व्या श्लोकामध्ये 10व्या अध्यायाच्या, मी या आध्यात्मिक आणि भौतिक जगाचा कर्ता आहे. 9व्या अध्यायाच्या 4थ्या पासून 9व्या श्लोकापर्यंत कृष्ण असे बरेच श्लोक बोलतो ज्याच्यामुळे तो बोलतो मी हा कर्ता आहे म्हणून. 8व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकामध्ये सुद्धा भूत्वा भूत्वा प्रलीयते त्यावेळी सुद्धा कृष्ण बोलतो की याचं डिस्ट्रक्शन मटेरियल वर्ल्डचं आणि रिक्रिएशन मी कंटिन्युअसली करत राहतो. तर म्हणजेच काय झालंय, ही जी ज्योतिषशास्त्र जे आहे हे फायनली ओके डिपेंडंट ऑन कृष्ण आणि त्याची रचना जी आहे त्याची जी व्यवस्था आहे त्याच्यावरतीच अवलंबून आहे. 10व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो अध्यात्म विद्या. हा, मी जे सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्या ही सर्वात चांगली आहे. अध्यात्म विद्या ही ज्योतिषशास्त्रापेक्षा जास्तीही पुढारलेली विद्या आहे. आणि कृष्ण बोलतो मी त्याचं स्रोत पण मीच आहे म्हणून. त्यामुळे काय होतं की जर का आपण ज्योतिषशास्त्राला फक्त एक साधन म्हणून बघितलं आणि म्हणजे त्याचा उपयोग कुठे होतो आणि कशा करता केला पाहिजे हे जर आपल्याला कळलं नाही तर आपण त्याचा वापर नेहमी भौतिक गोष्टींकरताच करणार. आध्यात्मिक प्रगती करता त्याचा कमी होणार वापर. आणि आध्यात्मिक प्रगती करता त्याचा वापर कमी झाला तर कृष्णाला समजण्यामध्ये ज्योतिषशास्त्राचा आपण कधीच वापर करून घेऊ शकणार नाही. त्यामुळे कितीही ज्योतिषशास्त्र चांगलं असलं किंवा ज्योतिषी सुद्धा कितीही चांगला असला तरी कृष्णाची जी सर्वज्ञता आहे त्या सर्वज्ञतेसमोर कोणतंही ज्योतिषशास्त्र किंवा कोणताही चांगला ज्योतिषी ते कधीच परफेक्ट नसणार. ते गमत कशी असते की म्हणजे तुम्हाला माहिती असेल 2 प्रकारचे बरेच म्हणजे छोटे छोट्या प्रकारचे कर्म आहेत. 2 महत्वाचे म्हणजे प्रारब्ध कर्म असतं. की प्रारब्ध कर्म म्हणजे सध्या जे आपण अनुभवतोय ते
ओके, म्हणजे आधीच्या काही कर्म केली होती, त्या कर्मांचं फळ आता आपण सध्या भोगतोय. म्हणजे एखादी शारीरिक अवस्था असेल, कोणाला काही मेडिकल कंडिशन असेल वगैरे, तर ते सुद्धा आपले भोग चालू आहेत. हे शरीर जे आहे हे सुद्धा प्रारब्ध कर्माचं फळ आहे. तर जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत प्रारब्ध कर्म असणारच असणार. नंतर दुसरं असतं संचित कर्म, म्हणजे साठवलेलं असतं. ओके, म्हणजे की तुम्ही एखादं बीज तुम्ही मातीमध्ये टाकतात आणि त्याला नंतर पाणी वगैरे घालतं, मग त्यातनं ते अंकुर फुटायला लागतात आणि त्यातनं मग एक साधंसं छोटंसं झाड येतं, आणि नंतर एक मोठं झाड होतं आणि मोठ्या झाडाला नंतर फळं येतात. तर ते जे फळं जी आहेत ना ती प्रारब्ध कर्म आहे. नंतर तुम्ही जे बीज बोवता ना ते संचित कर्म आहे. म्हणजे तुम्ही चुकीचं कर्म केलं रे केलं, तुम्हाला तुम्ही त्याचं बीज बोवता तुम्ही. आणि नंतर जेव्हा झाड पूर्णपणे बनतं, ओके, आणि बनत असतं, तर ती म्हणजे ती त्याला जी त्याच्यातनं जी येणारी फळं ती आगामी कर्म आहे, ते भविष्यामध्ये आपल्याला जी मिळणार आहे ते. ओके, ही जी कर्म सगळी असतात, ओके, ही सर्वच्या सर्व ज्योतिषांना माहिती नसतं. माझे एक अतिशय चांगले डिवोटी मित्र आहेत, जे ज्योतिषशास्त्रामध्ये खूप पारंगत आहेत आणि जे खूप चांगले कृष्ण भक्त पण आहेत. ते सुद्धा मला एकदा सांगत होते की अगदीच अगदी म्हणजे खूपच चांगला ज्योतिष असला तरी सुद्धा जास्तीत जास्त आम्ही 70% प्रेडिक्शन करू शकतो. 30% आमच्या हातात नसतं. प्रेडिक्शन करण्याचं पण आमच्या हातात नसतं. तर हे जी काही कर्म जी आपण केलेली असतात, ज्याच्यामुळे आपल्याला हे सगळे भोग वगैरे लागतात, ही कर्म सर्वच्या सर्व कृष्णाला माहिती आहेत. आपल्या हृदयात तो परमात्मा म्हणून स्थित आहे म्हणून. आणि ती कर्माची जी सगळीची धागा असतो पूर्णपणे, की हे केलं आधी, मग हे केलं, मग हे केलं, मग ते केलं वगैरे, आणि का झालं वगैरे, तो संपूर्ण धागा कृष्णाला माहिती असतो. त्यामुळे ज्योतिष बोलतात ना, हे तुमचं नशीब आहे, तुम्हाला सहन करावं लागेल. ते नशीब सुद्धा त्यांना पूर्णपणे माहिती नसतं, जे कृष्णाला माहिती आहे पूर्णपणे. आणि आता गंमत कशी आहे, की मग हे सगळं ज्योतिषशास्त्र आहे कशाला? तर आयुर्वेद कसं आहे, आपल्याला भौतिक शरीर नसावं, आपल्याला भौतिक शरीर कधी मिळूच नाहीये, हा खरा कृष्णाचा मूळ उद्दिष्ट आहे. पण तरी सुद्धा आयुर्वेद तो शिकवतोय. तर ही म्हणजे कॉन्ट्राडिक्शन झालं ना, की आयुर्वेदामुळे काय होणार आहे, आपण आपण जी शरीराचा वापर कसा करावा, काय खावं काय खाऊ नये, आणि एखादा आजार झाला तर त्या आजारातनं बाहेर कसं पडावं वगैरे, हे सगळं सांगतं. म्हणजेच काय, तर आपल्याला हे जे आता भौतिक शरीर आहे त्या शरीराच्या रिलेटेड आयुर्वेद आहे. आयुर्वेद आत्म्यावरती काय परिणाम करत नाही, आयुर्वेद सगळं शरीराकरताच आहे. तर मग जर का शरीर नसावंच, आपल्याला आत्म्यावरतीच, आत्म्याच्या लेवलवरती आपण कार्य केलं पाहिजे, तर मग आयुर्वेद सांगितलंच कशाला? तर गंमत कशी आहे, की आपल्याला शरीर जे मिळालं आहे ते आता आपण अवॉइड नाही करू शकत, पण त्याचा जास्तीत जास्ती आणि चांगल्यात चांगला वापर करावा म्हणून आयुर्वेद आपल्याला आपलं शरीर कसं वापरावं ते शिकवतं आपल्याला. त्यामुळे आपण म्हणजे आपल्याला कळतं की कृष्णाची भक्ती जास्तीत जास्त चांगली करायची असेल तर आपल्याला हे शरीर जोपासून ठेवणं आवश्यक आहे. आणि त्याच्याकरता मग शरीराचा वापर कसा करावा हे आयुर्वेद शिकवतं. तसंच ज्योतिषशास्त्र सुद्धा आपल्याला, आपण आधी बोलल्याप्रमाणे, आपण आपलं जीवन कसं जगू नये हे आपल्याला सांगतं. हं? जेव्हा एखादी घटना आपल्या आयुष्यात घडते, जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही फिनान्शियल प्रॉब्लेम्स येतात किंवा मेडिकल प्रॉब्लेम्स येतात वगैरे, आणि ते असह्य होतात त्याला, त्यावेळी तो मग कधीतरी ज्योतिषाकडे जातो आणि मग ज्योतिषाला विचारतो हे का माझ्या आयुष्यात घडलं. मग तो जर चांगला ज्योतिषी असेल तर मे बी तो सांगेल आहे की बाबा अमुक एक चुकीचं कर्म तुम्ही अमुक एका आयुष्यात केलं होतं म्हणून हे असं तुम्हाला होतंय. आता त्याला ते कळलं की बाबा मी हे असं केल्यामुळे असं होतंय म्हणून वगैरे, चांगला धडा पण शिकलेला आहे त्यांनी, आणि त्यांनी ठरवेल तो आता की बाबा आता मी मनापासून करणार नाही मी अशी गोष्ट. त्यामुळे ज्योतिषशास्त्र अशा प्रकारच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा उपयुक्त आहे. सॉरी.
तर होतं काय मग, की आपण ज्योतिषशास्त्राचा मग चुकीचा वापर सुद्धा करू शकतो मग आपण, की मग आपल्याला कळतं की भौतिक परिणाम असे असे होत आहेत, मग अशी अशी कर्म करायची नाही, पण केलीत आपण तर मग कशी ती काढायची वगैरे. मग ह्याचा एखाद्याचा जो दृष्टिकोन आहे तो जास्तीत जास्त भौतिक बनू शकतो. मग जो ज्योतिषशास्त्राचा तो वापर आहे ना, मग फक्त भौतिक परिणामांकरता तो करू शकतो, आणि हा त्याचा निगेटिव्ह वापर होऊ शकतो. त्यामुळे काय होतंय की ज्या स्पेसिफिक रिझन करता कृष्ण आपल्याला आपल्या आधीच्या आयुष्यात आपण काय केलेलं चुकीचं आणि चांगलं जे काय असेल ते काय केलेलं ते कळून देत नाही, विस्मरण करतो जेव्हा आपल्याला नवीन शरीर देतो, त्याच कारणाचा आपण मग चुकीचा वापर होतो. मग त्याचा एखादी गोष्टीचा चांगला वापर सुद्धा होऊ शकतो आणि चुकीचा वापर सुद्धा होऊ शकतो, आणि आपण मग त्याचा भौतिक गोष्टींकरता जास्ती वापर केल्यामुळे ते चुकीचं ठरू शकतं मग ते. पण त्याला तसं करू नये, त्याला आध्यात्मिक साधन बनवावं म्हणून ज्योतिषशास्त्राचा आपण वापर करावा. आणि असं जर आपण केलं, सॉरी, आणि असं जर आपण केलं तर आपण त्याचा वापर आपली भक्ती जास्तीत जास्त कृष्णाकडे चांगली व्हावी ह्या दृष्टीने आपण त्याचा वापर खरा केला पाहिजे, आणि तसं करू शकतो आपण. ज्योतिषशास्त्रामुळे आपण हेही जाणतो की आपण कृष्णाला सर्व प्राणी मात्रांचं सर्व ज्ञान आहे, आपल्याला आपलं सुद्धा संपूर्ण ज्ञान नाहीये. त्यामुळे आपल्याला कृष्णाकडे शरणागती येण्याकरता ज्योतिषशास्त्र इनडायरेक्टली मदत करू शकते. तर आपण पटकन ना श्रील प्रभुपादांनी बऱ्याच ठिकाणी ज्योतिषशास्त्रावरती काही विधानं मांडलेली, तर ते आपण पटकन बघून घेऊया. तर एका ठिकाणी ते बोलले की भक्तांवरती ज्योतिषशास्त्राचा काहीही प्रभाव पडत नाही, कारण भक्त कृष्णाच्या नियंत्रणात असतात, ज्योतिषाच्या नियंत्रणात नसतात. आणि हे का सांगितलं ते मी सांगतो तुम्हाला, एक उदाहरण देतोय. तुम्ही जर गुन्हेगार असलात तर ज्योतिषाकडे गेल्यावरती तुमची गुन्हा माफ होत नाही, तो तुम्हाला जी सजा मिळायला पाहिजे त्या सजेपासून तुम्हाला माफी देत नाही. हे एक अजून एक होतं. नंतर भक्ती जर तुम्ही केली तर भक्ती इतकी शक्तिशाली आहे की ती नशीब सुद्धा बदललं जाऊ शकतं त्याने. आणि तुम्हाला आठवत असेल, आपण एक घटनेबद्दल बोललेलो. आमच्या इकडे एक भक्त होते त्यांच्याबद्दल जे आपण आज परत बोलूया. ज्योतिष शास्त्र तुम्हाला मागचं कर्म दाखवू शकते, पण भक्तांची जी भक्ती जी आहे ही कर्माच्याही पलीकडे असते. त्यामुळे भक्त हा ज्योतिषावरती अवलंबून नसतो. कर्म ही गोष्ट ही भौतिक आहे, भक्ती ही आध्यात्मिक आहे, भौतिक जगाच्या पलीकडे आहे. आणि हा माझ्या सर्वात आवडीचं स्टेटमेंट आहे. मृत्यूच्या वेळी ज्योतिष तुम्हाला वाचवू शकत नाही. अतिशय इम्पॉर्टंट आहे. तुमचा मृत्यू जो आहे तो ज्योतिषशास्त्र किंवा कोणताही ज्योतिष तुम्हाला जास्तीत जास्त सांगू शकतो की अमुक एका दिवशी अमुक एका वेळी अमुक एका ठिकाणी तो अमुक एका व्यक्तीचा मृत्यू होणार आहे. पण ते बदलू शकण्याचं काम ज्योतिषशास्त्र करू शकत नाही. एवढंच नाही तर मृत्यूनंतर पुढे काय व्हायला पाहिजे हे सुद्धा ज्योतिषशास्त्र बदलू शकत नाही, पण ते कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि जेव्हा आपण 8वा अध्याय बघू, 5वा आणि 6वा श्लोक बघू, त्यावेळी तुम्हाला ह्याची आठवण व्हायला पाहिजे. ह्या 5व्या स्टेटमेंटची, मृत्यूच्या वेळी ज्योतिष तुम्हाला वाचू शकत नाही, या स्टेटमेंटची तुम्हाला 8व्या अध्यायाच्या 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये आठवण झाली तर तुम्हाला कळेल की प्रभुपाद हे जे बोलले त्याचा खरा अर्थ काय येतो. चैतन्य चरितामृत मध्ये एक महत्वाचा श्लोक आहे, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. म्हणजे असंख्य असे भटकणारे जीव आहेत, ब्रह्मांडामध्ये भटकत राहिलेले आहेत, आणि अशा असंख्य जीवांमध्ये एखाद्या जीवाला जो भाग्यवान असतो, हा, त्या जीवाला गुरु आणि कृष्णाची कृपा मिळते, आणि अशा कृपेमुळे भक्तीचं जे बीज आहे ते त्याच्या हृदयात पेरलं जात आहे. आणि हे बीज पेरण्याचं जे काम आहे हे ज्योतिषाच्या अधीन नाहीये, हे कृष्ण आणि गुरुची कृपा मिळाल्यामुळे होतं.
ज्योतिषशास्त्राचा त्याच्यावरती काहीही परिणाम होत नाही. आणि जीव जो आहे, जीवात्मा हा कर्म आणि काळाच्या नियमांनी नियंत्रित केला जातो. तो ग्रहांमुळे प्रतीत होतो, पण कृष्ण हे काळाचे नियंता आहेत. हा, ते ग्रहाचे नियंता आहेत आणि कृष्ण भक्त हे ग्रहांच्या अधीन नसतात कधी. त्यामुळे भक्ताची जर जबाबदारी हे ग्रह घेऊ शकत नाही तर मग कोण घेणार? तर कृष्ण त्यांची जबाबदारी घेतात. आपण काही शास्त्र बघून घेऊया, त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्राबद्दल काय लिहिलेलं आहे. तर आपण जे शास्त्र बघणार आहोत हे भक्ती ओरिएंटेड शास्त्र आहेत. भौतिक शास्त्र नाही आहे ते. तर हरिभक्ती विलास, भक्ती रसामृत सिंधू, नारद पंचरात्र, श्रीमद भागवतम आणि भगवद्गीता हे 5 शास्त्रांमध्ये ज्योतिषशास्त्राबद्दल काय लिहिलंय, नशीब, कर्म आणि दैवी संरक्षण त्याच्यामध्ये काय लिहिलंय हे आपण जरा बघून घेऊया. भागवतम मध्ये कृष्णाच्या पवित्र नामाचे कीर्तन केल्याने सर्व पाप प्रायश्चित्तांपासून मुक्तता मिळते. त्यामुळे खर्चिक जे यज्ञ असतात, भले भले मोठे बरेच लोक येतात ना, सांगतात हा यज्ञ करा, तो यज्ञ करा वगैरे, किंवा ह्या ज्योतिषाकडे जा, तो तुम्हाला चांगला मार्ग दाखवेल वगैरे. ह्यांच्यावरती अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. ओके. 10व्या स्कंधाच्या 88व्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकात हा जो अध्याय आहे ह्याच्यामध्येच युधिष्ठिरांनी एक प्रश्न विचारलेला की कृष्णाचे भक्त गरीब का असतात, आणि स्वतः कृष्ण खूप श्रीमंत आहे, राजा आहे, तरी पण त्याचे भक्त अतिशय गरीब आहेत. संत तुकाराम घ्या, सावता माळी घ्या, सगळे तुम्ही संत घ्या, कोणाकडेही भरपूर पैसा होता आणि मग ते भक्त झाले तसं नाहीये. ते जास्तीत जास्ती कृष्णाचे भक्त जे आहेत ते गरीबच आहेत. सुदामाकडे बघा, गरीबच होता पूर्ण आयुष्यभर. तर कृष्ण स्वतः श्रीमंत असून त्याचे भक्त गरीब आहेत. पण महादेव जे अतिशय कमी कपडे घालतात, त्यांच्या अंगावरती राख असते, जे अगदी गरीब प्रमाणे राहतात, ते स्वतः सुद्धा कृष्णाचे उत्तम भक्त आहेत, सर्वोत्तम भक्त आहेत. पण त्यांचे भक्त जे आहेत ते अतिशय श्रीमंत असतात. महादेवांच्या भक्तांकडे जर तुम्ही बघितलं ते अतिशय श्रीमंत असतात. तर हा प्रश्न युधिष्ठिरांनी नारद मुनींना विचारलेला की असं का. तर त्याचं उत्तर ह्या अध्यायामध्ये 88व्या अध्यायामध्ये नारद मुनींनी दिलेलं आहे. तर त्यावेळी कृष्ण काय बोलला तो हा श्लोक आहे. तर ज्यांची माझ्यावर अचल भक्ती आहे त्यांच्या भौतिक दुःखांना मी स्वतः दूर करतो आणि त्यांना माझे आश्रय देतो. ह्या श्लोकामध्ये आपल्याला कळू शकतं की कर्म, ग्रहांचा प्रभाव, नशीब वगैरे ह्या कृष्णाच्या कृपेवरती आणि कृष्णाचा जो कंट्रोल असतो भक्तांवरती त्याच्यावरती काहीही त्यांचा या तिन्ही गोष्टींचा कंट्रोल नसतो. एखादी गोष्ट कृष्णाच्या कंट्रोल मध्ये आली तर हे कर्म, ग्रह आणि बाकीची जी प्रवृत्ती वगैरे असते ते त्याच्यावरती काहीही कंट्रोल करू शकत नाही. नंतर अजून एका अध्यायामध्ये 6व्या अध्यायात 6व्या स्कंधाच्या 2ऱ्या अध्यायाच्या 46व्या श्लोकामध्ये नायम बल हरेर नाम ग्रहाणाम तरणादपि, हरिनामाचे कीर्तन ग्रहांच्या प्रभावापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. म्हणून जो निष्कपटपणे हरे कृष्ण महामंत्र जपतो त्याच्यावरील सर्व ग्रह प्रभाव नष्ट होतात आणि आशीर्वादांमध्ये बदलतात. किती सुपर्ब लिहिलंय बघा तुम्ही. नंतर हरिभक्ती विलास म्हणून सनातन गोस्वामी म्हणून आपले एक आचार्य होते, त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सर्व प्रकारचे पाप, अगदी ब्रह्महत्यासारखं गंभीर पाप असलं किंवा ब्राह्मण हत्या, कोणतंही पाप असो, गंभीर पाप असो, कृष्ण नामाच्या कीर्तनाने नष्ट होतात आणि मृत्यू समयी सुद्धा ते नष्ट होतात. कृष्णाचं नामाचं कीर्तन कंटिन्युअसली चालू राहिलं तर. ओके. जरी ज्योतिषाने मोठा पाप किंवा धोका दाखवला असला तरी कृष्ण नामाचा जप त्या कर्म नष्ट करतो. ग्रहस्थिती जी असते ती कृष्णाच्या कृपेला अडथळा आणू शकत नाही.
म्हणजे ग्रहस्थिती वगैरे आहे ना, हे सगळे एक्सटर्नल रिझन्स आले. फायनली कृष्णाची कृपा जी आहे ती जी घडायची आहे तीच घडणार आहे, आणि त्याला ह्या ग्रहस्थितीवरतीचा काही प्रभाव नसतो. ओके. नंतर दुसऱ्या एका ह्याच्यामध्ये लिहिले की पवित्र नामाचा जप हा जर कोणते ग्रहदोष असले, अशुभ ग्रहदोष असले, तर त्यांना शांत करण्याचा उत्तम उपाय म्हणजे कृष्ण नामाचं कीर्तन. हे ज्योतिषामध्ये जे दोष आहेत आणि त्याचं निराकरण यांचा संबंध दाखवतं. भक्ती रसामृत सिंधू म्हणून अजून एक आपले आचार्य श्रील रूप गोस्वामी त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा लिहिलंय की अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती उत्तम. भक्तीचं डेफिनेशन काय आहे ते इकडे दिलंय. अन्याभिलाषिता शून्यम, कोणतीही अभिलाषा न ठेवता, ज्ञान कर्म आदि अनावृतम, जो ज्ञान योग आहे, कर्मयोग आहे किंवा इतर कोणताही योग आहे त्यांच्या पलीकडे जाऊन अनुकूल्येन, म्हणजे कृष्णाला अनुकूल, ओके, कृष्ण अनुशीलनम अशी जी आहे ती उत्तम भक्ती आहे. म्हणजे काय, उत्तम भक्ती ही भौतिक इच्छांपासून मुक्त असते, ज्ञान आणि कर्मानी बांधलेली नसते ती. आपण बोलतो ना ज्ञानयोग कर्मयोग, आपण ज्ञानयोग अजून पूर्ण शिकलो नाही, भगवद्गीतेच्या थर्ड सेक्शन मध्ये शिकू, 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत. पण कर्मयोग शिकला आपण, तर कर्मयोगाचा भक्तियोगाशी म्हणजे काही प्रभाव नसतो त्याच्यावरती. भक्तियोग त्याच्याही पलीकडे असतो, आणि ही फक्त केवळ कृष्णाच्या करता केली जाते, ती फेवरेबल असते. पण ज्योतिष शास्त्र जे आहे हे कर्मकांडाच्या सेक्शन मध्ये येतं. आणि वेदांमध्ये कर्मकांड हे एक मोठं सेक्शन आहे, त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र येतं. तर शुद्ध भक्ती जी आहे कर्म आणि ज्ञान ह्याच्या पलीकडे असते. त्यामुळे भक्त नशीब बदलण्यासाठी कर्म कधी करत नाही, भक्ती कधी करत नाही तो. तर जेव्हा एकदा नारद मुनी वृंदावनात आलेले आणि कृष्णाला भेटायला आले, तर कृष्ण त्यांना बोललो माझं डोकं खूप दुखतंय म्हणून. तर ते बोलले मग भगवान तुम्हीच सांगा याच्यावरती उपाय काय आहे. तर ते बोलले की एखादा माझा जो शुद्ध भक्त आहे, तर त्याच्या चरणाची जर धूळ मिळाली तर माझं डोकं थांबू शकतं, तुम्ही तुमचीच धूळ द्या ना मला. तर तो बोलतात की नाही नाही, मी कसं देऊ माझी धूळ, भगवानांकरता माझ्या चरणांची जर धूळ दिली तर मला तर पाताळात जावं लागेल. तर ते बोलले की मग अजून तुमच्यासारखाच एका शुद्ध भक्त बघून या म्हणून. मग ती एक मोठी स्टोरी आहे, तर मी ती पूर्ण बोलत नाही. तर मग नंतर असे बऱ्याच जणांकडे जाऊन आल्यानंतर शेवटी ते गोपींकडे येतात, वेगळ्या वेगळ्या गोपींकडे. तर गोपी बोलतात हो हो घ्या ना, ही घ्या आमच्या पायाची धूळ. ते इतर भक्तांकडे गेल्यानंतर सगळे भक्त बोलतात नाही नाही, आम्ही आमच्या पायाची धूळ कृष्णाला कशी देऊ शकतो म्हणून. तर मग गोपींकडे आल्यावरती गोपी बोलतात ही घ्या आमच्या पायाची धूळ, जर कृष्णाचं डोकं जर आमच्या पायाच्या धुळीमुळे थांबणार असेल तर ही घ्या आत्ताच आत्ता. मग नारद मुनी त्यांना रिमाइंड करतात की तुम्हाला माहितीये का याचा परिणाम काय, तुम्हाला पाताळात जावं लागेल. असं केलं तर हो हरकत नाही, पाताळात जावं लागलं तरी आम्ही जाऊ चालेल, पण कृष्णाचं डोकं थांबणं, दुखणं थांबणं हे जास्ती इम्पॉर्टंट आहे. ह्या झाला कृष्णानुशीलनम अनुकूल्येन, हा त्याचं एक्झाम्पल. मिनिंग एखादी गोष्ट कृष्णाकरता केल्याने मला काय नुकसान होतंय हे कॅल्क्युलेशन करायचं नाही. ते कॅल्क्युलेशन न करता बिकॉज ते कृष्णा प्रित्यर्थ आहे, फेवरेबल टू कृष्ण आहे म्हणून ते करायचं, त्याच्या परिणामांची पर्वा न करता, ही उत्तम भक्ती झाली. आणि ह्याच्यामध्येच ज्योतिषशास्त्राच्या बरच पलीकडे भक्ती नेते आपल्याला. नंतर हा एक अजून एक श्लोक आहे, ह्याचा अर्थ आहे की मोक्ष सुद्धा क्षुल्लक वाटतो, ती भक्ती खरी परम भक्ती आहे. म्हणजे मोक्ष मिळावा ह्या भौतिक जगापासून म्हणून मी भक्ती करतोय, हा उद्दिष्ट कधी ठेवू नये. तर भक्तीमुळे कृष्णाला प्रसन्नता मिळेल म्हणून भक्ती करावी.
नारद पंचरात्रामध्ये अजून एक लिहिलेलं आहे की शुद्ध भक्त, हा पण एक खूप इम्पॉर्टंट श्लोक आहे. सर्वपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. तर शुद्ध भक्ती आणि शुद्ध इंद्रिय त्यांनी परमेश्वराची सेवा करावी. भौतिक नाम रूप जे आहेत, मी पुरुष आहे, मी भारतीय आहे, मी हिंदू आहे, माझा ह्या बंगला आहे, माझी ही गाडी आहे, हा जॉब आहे, माझं हे डेझिग्नेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टींपासून मुक्त झालं पाहिजे. आणि अशा ह्याच्यामध्ये जे निगेटिव्ह आहेत की मी शापित आहे, माझी भक्ती घेणार नाही कृष्ण, किंवा माझं कर्म वाईट आहे, मला अजून कृष्णाने बोलवलं नाहीये, जेव्हा कृष्ण बोलवेल त्यावेळी मी भक्ती चालू करीन वगैरे, हे असे जे माझे ग्रह अशुभ आहेत, त्यामुळे माझ्याकडनं भक्ती आता होणार नाही किंवा मी करणार नाही, हे सगळे चुकीचे स्टेटमेंट्स आहेत. तर ह्या स्टेटमेंटच्या पलीकडे जाऊन भक्ती केली पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आणि म्हणून एकदम ते बोलतात ना, मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरची एंट्री एकदम लास्टला होते, तसं आहे. भगवद्गीतामध्ये 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः. सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तू भयभीत होऊ नकोस. ही भगवद्गीताची सगळ्यात फायनल अशी इन्स्ट्रक्शन आहे. ओके, त्यावेळी कृष्ण हा सांगतोय. त्याच्यावरून आपल्याला समजू शकतं की ज्योतिषशास्त्र हा फक्त एक टेम्पररी एक बेनिफिट आपल्याला देऊ शकतो. परमनंट बेनिफिट कधीच आपल्याला ज्योतिषशास्त्र देणार नाही, तो फक्त कृष्णाचे शरण झालं कीच आपल्याला मिळेल. तर आपण काही एक दोन उदाहरणं बघून घेऊया की भक्तांनी नशिबाला मात दिली आहे. ही फक्त एक दोनच आहे, पण अशी भरपूर आहेत अशी. तर परीक्षित महाराज, जेव्हा त्या एका ब्राह्मणाच्या पुत्राने त्यांना शाप दिलेला की 7 दिवसामध्ये तुम्हाला एका तक्षकाचा दंश होईल आणि त्यामुळे तुमचा मृत्यू होणार आहे. ही भविष्यवाणी केलेली तरी सुद्धा त्यांनी काय केलं, हे जे त्यांना ज्ञान मिळालेलं भविष्याचं, ते त्यांनी भाग्य स्वतःच टाळण्याकरता वापरलं नाही. एखादी व्यक्ती असेल तर काय करेल, ज्योतिषाकडे धावेल आणि बोलेल असं चूक झालेली, ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे, मी माझं आयुष्य वाढवू कसं शकतो. तर त्यांनी ते केलं नाही, पण स्वतः आध्यात्मिक दृष्ट्या तयार होण्यासाठी त्यांनी ते ज्ञान वापरलं. त्यांनी काय केलं, त्यांनी बऱ्याच साधू संतांकडे ते गेले आणि त्यांनी विचारलं की एखाद्या व्यक्तीला फक्त आयुष्यामध्ये 7 दिवस उरले असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे म्हणून. बऱ्याच जणांनी त्यांना उत्तर दिलं, पण ते सॅटिस्फाय झाले नव्हते त्या उत्तरावरती. आणि कृष्णाच्या कृपेने त्यांची ओळख म्हणजे त्यांची भेट झाली शुकदेव गोस्वामींबरोबर. शुकदेव गोस्वामी हे व्यासदेवांचे पुत्र आहेत. तर त्यांच्याबरोबर भेट झाली आणि मग शुकदेव गोस्वामींनी प्रश्न विचारला आणि त्यांना तो प्रश्न खूप आवडला. मग त्यांनी संपूर्ण भागवतम सांगायला त्यांना चालू केलं. त्या 7 दिवस 7 रात्रींमध्ये एकही क्षणाची उसंत न घेता, ओके, हजारो हजारो संत शुकदेव गोस्वामी भागवतम सांगत होते, त्यावेळी परीक्षित महाराजांबरोबर बसलेले. आणि नंतर त्यांना संपूर्णपणे भक्तीपूर्ण प्राप्त झाली, शरीरामधनं ते पूर्णपणे मुक्त झाले. ते तर त्यांनी काय केलं, ज्योतिषशास्त्राचा वापर केला भयापासनं मुक्त होण्याकरता नाही, मृत्यूपासनं मुक्त होण्याकरता नाही केला, तर भक्ती प्राप्त करण्याकरता केलं त्यांनी. तुमच्यापैकी किती जणांनी महाअवतार नरसिंह पिक्चर बघितलेला आहे? जर का नसेल बघितला तर नक्की अगदी आवर्जून सिनेमा हॉलमध्ये पिक्चर बघायला जा. त्याच्यामध्ये प्रल्हाद महाराज किती टॉप लेवलचे भक्त होते हे तुम्हाला कळून येईल. तर प्रल्हाद महाराजांचा जन्म जो होता तो अशुभ ग्रहयोगांमध्ये झालेला आणि राक्षस कुळांमध्ये ते जन्मलेले. पण नारद मुनींची कृपा त्यांच्यावरती झाली आणि आईच्या पोटी असतानाच
त्यांनी ते ज्ञान सगळं मिळवलं त्यांना भक्तीचं, आणि म्हणून ते सर्वात महान असे भक्त ठरले. ओके. ह्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्राची काही कृपा नव्हती त्यांच्यावरती, हे संपूर्णपणे कृष्ण कृपेमुळे झालेलं आहे. आता अशा आपण एक 2-3 गोष्टी पटकन बघून घेऊया की भक्तांनी ज्योतिषशास्त्राला इग्नोर करावं का नाही करू, काय करावं काय करू नये. ओके. तर त्याचा पहिली गोष्ट म्हणजे फक्त एक वैदिक ज्ञान विज्ञान आहे म्हणून त्याचा आदर केला पाहिजे. ओके. काही सुद्धा म्हणजे तुम्हाला धार्मिक विधी करायचे असेल तर शुभ मुहूर्त बघण्यासाठी वापरला वगैरे तर खूप चालेल. कारण गंमत काय आहे, तुम्ही ते शुभ कार्य जे आहे ते करायचं की नाही करायचं हे तुम्ही ठरवत नाही, फक्त तुम्ही वेळ ठरवत असता तुम्ही. त्यामुळे त्याच्याकरता केलं तर काहीही त्याचा प्रॉब्लेम नाही. ओके. तुमची चिंतेचं निवारण करण्याकरता तुम्ही ज्योतिषशास्त्राचा वापर करू नये, धर्मासाठी वापर करावा. की एखादी गोष्ट चांगली आहे, करायची आहे तुम्हाला, तर मग ती कधी करावी, कशी करावी. नंतर विवाह करायचा आहे तर त्याची आरोग्य वगैरे, मोठा उद्योग चालू करायचा असेल किंवा कोणता कृष्णाच्या तीर्थस्थानी जाण्याकरता प्रवास चालू करायचा आहे किंवा मंदिराचं बांधकाम करायचं आहे, तर त्या गोष्टींकरता तुम्ही ज्योतिषशास्त्र वापरलं तर चांगलं आहे. पण ध्येय तुमचं नेहमी भक्ती वाढवण्याकरता असलं पाहिजे. आपल्याला भौतिक गोष्टींची प्राप्ती करायची आहे म्हणून ज्योतिषशास्त्राचा वापर करू नका. ठीक आहे. नंतर काय होतं की हा समज तुम्हाला नेहमी असला पाहिजे की एखादं दुःख जरी ज्योतिषशास्त्राने आपल्याला कळवलं, की कर्म काय केले होते त्यामुळे काय भोग मिळणार आहेत, काय फळं मिळणार आहेत, हे जरी सांगितलं तरी सुद्धा आपल्याला हे समजलं पाहिजे की कृष्णाचा नामजप आणि कृष्णाप्रती शरणागती ही आपल्याला नुसतं कर्माचीच नाही तर आपली मानसिक स्थिती पण आपली शुद्ध शुद्ध करते. ओके. भक्ती ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलेलं आहे की कृष्णाची भक्ती केल्याने कर्मचे जे कर्म आहे ना ते जाळलं जातं. कर्माचं जे बीज बोवण्याची जी प्रवृत्ती असते ती पण जाळली जाते. त्यामुळे बीज बोवण्यापासून ज्योतिषशास्त्र आपल्याला स्टॉप नाही करू शकत. जसं आपण मगाशी बघितल्याप्रमाणे तुम्ही कर्म केला तर केल्या केल्या त्याचं बीज बोवलं जातं. तर ते बीज बोवण्यापासून स्टॉप करणं काम ज्योतिषशास्त्र करू शकत नाही. ती तुमची मानसिक अवस्था स्टॉप करू शकते, कृष्णाची कृपा स्टॉप करू शकते, भक्ती स्टॉप करू शकते. तर म्हणून भक्ती जी आहे कर्माचं जे मूळ आहे ना, जी मेंटॅलिटी जी आहे ते जाळते. ज्योतिषशास्त्र फक्त फळांचं दर्शन घडवते. एकदा सुद्धा आपण जर व्यवस्थित अगदी सिन्सिअरली नामजप केला तर आपल्या कर्माचे जे प्रभाव आहेत त्याच्यापासून मुक्त होतो. आणि शेवटी कृष्णांवरती विश्वास ठेवा. ज्योतिषाचा वापर जो आहे एका औषधाप्रमाणे केला पाहिजे. जर आपल्याला जेव्हा काही शारीरिक अवस्था असते त्यावेळी आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर 4 दिवस 8 दिवस औषध घ्यायला सांगतो, ते औषध घेतल्यावरती आपण बरे होतो आणि त्यानंतर मग आपण परत ते औषध घेत बसत नाही. तसंच ज्योतिषशास्त्राचा वापर तुम्हाला खरंच अशी कोणती अवस्था आहे तुम्हाला खूप डिफिकल्ट होतंय ते टॉलरेट करायला वगैरे, तर त्यावेळी तुम्ही त्याचा औषधाप्रमाणे वापर करा. ओके. पण ते कंटिन्युअसली प्रत्येक सिच्युएशनकडे प्रत्येक सिच्युएशन मध्ये ज्योतिषाकडे धाव घेणं हे चुकीचं आहे. शेवटी काय घडलंय, काय घडलं पाहिजे, कधी घडलं पाहिजे, कसं घडलं पाहिजे हे कृष्णालाच माहित आहे आणि संरक्षण आपलं फक्त तोच करू शकतो. काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण टाळल्या पाहिजेत. ते म्हणजे आपण भीतीग्रस्त नाही झालं पाहिजे की एखादी गोष्ट झाली, अरे आता माझं काय होणार वगैरे. तर जी घडल्यानंतर तुम्हाला त्याचं ज्ञान झालेलं आहे तीच गोष्ट घडण्याआधी बरेच बरेच वर्ष बरेच जन्म आधी कृष्णाला माहिती होते की अशी गोष्ट घडणार आहे. त्यामुळे काय घडणार आहे हे कृष्णाला माहित आहे. त्यामुळे काय त्याचा आउटकम आहे आणि त्याच्या पुढे अजून काय घडणार आहे तेही त्याला माहित आहे. त्यामुळे भीतीग्रस्त होण्याची काही आवश्यकता नाहीये, फक्त आपल्याला त्याची भक्ती करत राहिली पाहिजे
त्याचं नामजप करायचं, त्याला शरणागती व्हायचं आणि त्याच्यावरती आपण आपलं भविष्य सोडून द्यायचं. बघ काय करायचंय काय नाही करायचं ते तोच बघून घे. आणि जेव्हा आपण असे भीतीग्रस्त बनतो ना, त्यावेळी कृष्णाप्रती आपली भक्ती कमी कमी होते आणि कृष्णाप्रती आपला विश्वास जो असतो तो कमी कमी होतो. कृष्णाला जेव्हा आपण शरणागत जायला पाहिजे, त्याच्या ऐवजी आपण ज्योतिषाला किंवा ज्योतिषशास्त्राला तिकडे जर बसवलं, तर मग आपण फक्त टेम्पररी सोल्युशन करता आपण बघतोय, परमनंट सोल्युशन करता आपण बघत असतो. तर कृष्णाला जर आपल्यावरती कृपा करायची असली तर त्याला अनुकूल ग्रहांची आवश्यकता नाहीये. तो त्याला जेव्हा हवा तेव्हा तो करू शकतो. हरिदास ठाकूर किंवा प्रल्हाद महाराज यांना वाईट नशीब भेटलेलं, पण शेवटी कृष्णानेच त्यांना रक्षण केलं त्यांचं. आणि बऱ्याच वेळा ज्योतिष आपण बघायचा प्रयत्न करतो, त्यावेळी बरेच ज्योतिष असतात हे पैसे घेऊन काम करतात. ओके, त्यामुळे ह्यांना ॲज मच पॉसिबल अवॉइड करा. प्रभुपादांनी सांगितलेलं की ज्योतिषशास्त्र हे जर व्यवसाय बनला तर ते फक्त फसवणूक आहे. ती लोक फक्त आपल्या भीतीचा, आपल्या श्रद्धेचा फायदा घेतात, बाकी ते आपल्याला तसा काही बेनिफिट देत नाही. नंतर बरेच लोक अशी पण सापडतात की माझ्या जन्मपत्रिका चांगली नाहीये, त्याच्यामध्ये नामजप लिहिलेला नाहीये, त्यामुळे मी नामजप करणार नाही, किंवा मी अमुक एक काम करणार नाही, किंवा मी प्रयत्न पण नाही करणार. ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. बरं, आता पुढच्या टॉपिक मला जायला तसा वेळ कमी आहे, पण मी काय करीन ना, मी हे तुम्हाला पाठवीन मी, तुम्ही बघू शकता तुम्ही त्यानंतर. जर वेळ असेल तर आपण बोलू, पण ह्या आधी ना मला एक उदाहरण सांगायचंय. आमचे एक कोणाला काही प्रश्न आहे आतापर्यंत आपण जे बोललो त्याबद्दल? प्रभूजी, एक मनात असा प्रश्न आला की जेव्हा घरात बाळ जन्माला येतं तेव्हा 5व्या दिवशी त्याला जीवती वगैरे घालून ते त्याचं भविष्य वगैरे लिहिलं जातं, असं सगळं बोललं जातं. तर त्याच्याबद्दल काही कल्पना, काय थोडस माहिती सांगू शकाल का? ते कितपत खरं आहे का? ते सगळं आपल्या पूर्वजांनी सांगत, म्हणजे त्या पद्धतीने आपण समजलेलं आहे. नाही, ते करणं आवश्यक आहे, ते केलंच पाहिजे, काही हरकत नाही. त्या प्रथा ज्या आहेत त्या परफेक्टली केल्याच पाहिजे. गंमत काय आहे की हे करण्यामागे ना आपली मेंटॅलिटी काय आहे ही इम्पॉर्टंट आहे. जर का आपल्याला असं वाटलं की त्या मुलाचं भविष्य असं अमुक अमुक एक सांगितलेलं आहे, तर ते बदलू शकतच नाही, किंवा तेच करायला पाहिजे, त्याच दृष्टीने सगळं केलं पाहिजे, तर ते चूक आहे. ते आपल्याला हे कळलं पाहिजे की हे जे शरीर जे आपल्याला मिळालेलं आहे, हे अजून 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 भौतिक आनंद आणि भौतिक कर्म आणि भौतिक बंधनं निर्माण करण्याकरता नाही मिळालेलं आपल्याला. त्यामुळे ह्या शरीरातनं मुक्तता होईल असं कर्म आपल्याला केलं पाहिजे, आणि ते म्हणजे फक्त भक्ती आहे. तर जर का कोणतं कोणतं ऍक्शन ज्योतिषशास्त्रामुळे तुमची भक्ती जर वाढवू शकत असेल तर ते उत्तम आहे. जर का ज्योतिषशास्त्राचं कोणतंही भाकीत किंवा कोणतंही त्यांनी जो उपाय सांगितलेला आहे, ज्याच्यामुळे जर तुम्हाला अधिक 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 भौतिक शरीरामध्ये अडकत राहावं लागणार असेल, तर ते नुकसानदायी आहे. त्यामुळे ह्या प्रिन्सिपलच्या बेसिसद्वारे तुम्ही अनालाइज करू शकता की मग ज्योतिषशास्त्र करणं आवश्यक आहे का नाहीये. ज्योतिषशास्त्राकडे जाणं हा प्रॉब्लेम नाहीये. बऱ्याच वेळा कधी कधी मटेरियल सर्कमस्टान्सेस आणि कधी स्पिरिच्युअल सर्कमस्टान्सेस करता आपल्याला जावं लागतं. आमच्या इस्कॉनची काही गुरुकुलं आहेत ज्यामध्ये ऍडमिशन देण्याआधी ते तुमची पत्रिका बघतात, किती फेवरेबल आहात तुम्ही भक्तीकडे ते बघतात, त्याच्या बेसिसवरती ते ऍडमिशन देतात, आणि नंतर कसं तुमच्याशी डील केलं पाहिजे, कसं तुम्हाला सपोर्ट केला पाहिजे ते डिसाईड केलं जातं. त्यामुळे ज्योतिषाचा वापर आम्ही पण करतो, नाही असं नाही, पण तो फक्त भक्ती वाढवण्याकरता करतो, भौतिक गोष्टींमधनं आनंद मिळवण्याकरता करत नाही. त्यामुळे त्याच्या प्रथा ज्या आहेत त्या चालू राहिल्याच पाहिजे, फक्त त्याचा जो वापर करण्याचा उद्दिष्ट आहे तो कृष्णाप्रती असला पाहिजे. बर,
आमच्याकडे शारजामध्ये एक डिवोटी होते. तर ते जेव्हा नुकते इस्कॉन मध्ये जॉईन झालेले, त्यावेळी ते साऊथ इंडियाचे होते. तर ते एकदा त्यांच्या अ, म्हणजे सिटीमध्ये, टाउनमध्ये गेले तिकडे. आणि त्यांच्याकडे एक पट्टीवरती भविष्य बघणारे काही व्यक्ती असतात. ते पण अचूक असतं त्यांचं. तर ते म्हणजे सहजपणे त्यांना भेटायला गेले आणि विचारायला गेले की बाबा माझ्या आयुष्यामध्ये काय लिहून ठेवलंय म्हणून. तर त्या माणसानी त्यांच्या नावाची पट्टी शोधली. आणि ते पट्टीचं जे शास्त्र आहे ना, ते खूप वेगळं आहे. फक्त एवढंच आहे की समजा समजण्याकरता आता की हे प्रत्येक व्यक्तीची एक पट्टी असते. म्हणजे असं नाहीये की कोणाची पट्टी नाहीये तिकडे. तुम्हाला तुमचे फक्त डिटेल्स द्यावे लागतात, आई वडील नाव स्थान वगैरे सगळं वगैरे. आणि तुमची पट्टी ते अचूकपणे काढतात बाहेर आणि तुमचं भविष्य सांगतात, तुमचं भूत पण सांगतात. तर त्यांनी तसंच त्यांचं सांगितलं. त्याने सांगितलं की तुमचं ह्या आयुष्यामध्ये अमुक अमुक गोष्टी होणार आहेत आणि तुम्हाला पुढचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये अमुक एका गावी अमुक एका आई वडिलांच्या पोटी होणार आहे म्हणून, असं त्यांनी सांगितलं. नंतर ते परत आले आणि त्यांनी ते इस्कॉन मध्ये ऑलरेडी त्यांनी दीक्षा घेतलेली ह्या ज्योतिषाकडे जाण्याआधी. आणि नंतर त्यांनी त्यांची नामजप भक्ती भगवद्गीता शिकणं त्याचा प्रचार करणं वगैरे हे सगळं चालू ठेवलं. आणि जवळजवळ 15 वर्ष उलटून गेली ह्या पूर्ण गोष्टीला. आणि परत एकदा ते गावात गेल्यावरती परत एकदा त्यांना वाटलं की अरे परत एकदा आपण जाऊन भेटूया त्या ज्योतिषाला, काय बोलतोय बघूया म्हणून. तर परत त्याच ज्योतिषाकडे गेले. आणि ज्या ज्योतिषाला मागे 15 वर्षापूर्वी त्यांची पट्टी सापडलेली, त्या ज्योतिषाला ते परत गेल्यानंतर ती पट्टी भरपूर भरपूर शोधायचा प्रयत्न केला, पण ती पट्टी सापडलीच नाही त्यांच्या नावाची. आणि मग शेवटी तो 2-3 तास शोधल्यानंतर तो माणूस बोलला की तुमच्या नावाची पट्टी सापडत नाहीये, ह्याचा अर्थ हा की तुम्हाला पुढचं आयुष्य पुढचा जन्म मिळणार नाहीये, तुम्हाला ह्याच जन्मी मोक्ष मिळेल म्हणून. आणि ते परत आले इकडे आणि बऱ्याच डिवोटीजना त्यांनी सांगितलं की असं असं झालंय म्हणून. आणि एके दिवशी सकाळी उठल्यावरती मंगल आरतीच्या वेळी मंगल आरती वगैरे झाल्यानंतर चॅन्टिंग करत बसलेले राधेश्याम बरोबर ते त्यांच्या समोर. आणि त्यावेळी त्यांनी देह सोडला. आता तुम्ही गंमत बघा की जो ज्योतिष 15 वर्षापूर्वी त्यांच्या नावाच्या पट्टीचा पट्टी शोधली त्यांनी आणि पुढचा जन्म कुठे होणार कसा होणार ते सगळं सांगितलं, त्याच ज्योतिषाला 15 वर्षानंतर पट्टी सापडली नाही. आणि पट्टी सापडली नाही म्हणजे ते पट्टी नव्हती असं नाही, पट्टी असणार ती. हम्म? की पण त्या पट्टीवरती त्यांचं सगळं पुसून गेलेलं. आणि खरोखर बघितलं तरी त्यांना कृष्णासमोर बसून कृष्ण हरे कृष्ण महामंत्र जप करताना त्यांनी देह सोडला. तर आपल्याला समजू शकतं की ज्योतिषशास्त्र हे एक सायन्स आहे, त्याचा वापर पण लिमिटेड आहे. पण ते सगळं कृष्णाला कंट्रोल नाही करू शकत, हे सगळं कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे. त्यामुळे कृष्णाला जेव्हा वाटलं की बाबा झालंय तुझं, आता आता पुढे काही करणं बाकी नाहीये, चल माझ्याकडे, त्यावेळी ज्योतिषाला त्यांनी सांगितलं तू बस बाजूला, आता ह्याचा कंट्रोल मी घेतलेला आहे. मग हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे, कोणाला काही टिप्पणी वगैरे करायचे? आजचा हा टॉपिक जो असा वेगळा होता, आवडलाय तुम्हाला, नाही आवडला तुम्हाला, की काही कल्पनांच्या बाहेर होतं, तुम्ही कधी असा विचार केला नव्हता ज्योतिषाबद्दल वगैरे, काही टीका वगैरे आहे का तुमची? प्रभूजी, नाही ज्योतिषी प्रभू. आपल्याला टेम्पररी सोल्युशन देऊ शकतात हे कळलं, पण परमनंट सोल्युशन आपले कृष्ण भगवानच आहे, आपली भक्तीच आहे आणि आपला परमानंद आणि परम शांती तेच आहे. बरोबर. त्याच्यामुळे गोष्टीत पडू नये थोडक्यात, असं मला तरी वाटतं. हम्म. गंमत बाकी येते. काही नाही. हा म्हणजे कोणालाही डॉक्टरकडे जायला आवडत नाही, पण आजारी पडल्यावरती एक सर्टन लिमिट पर्यंत आपण तो आजार टॉलरेट करू शकतो. पण त्यानंतर जर का टॉलरेट नाही करता आला तर मग आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं. तसाच ज्योतिषशास्त्राचा आपण वापर करू शकतो की बाबा मी भरपूर प्रयत्न केला,
की आता नाही जमत आहे मला टॉलरेट करायला. प्रत्येकाची टॉलरन्स लेवल वेगळी असू शकते. काही लोकांना साधं सर्दी खोकला झाल्यावरती डॉक्टरकडे पळतात. काही लोकांना भरपूर मोठा आजार झाल्यावरती सुद्धा ते डॉक्टरकडे जात नाही. तर तसं आहे. काही जेवढा भक्त ऍडव्हान्स्ड असतो, जेवढी त्याची कृष्णावरती श्रद्धा असते, भक्ती असते, तेवढा तो ज्योतिषाकडे कमी जाणार. तो जेवढी कमी श्रद्धा तेवढं तू ज्योतिषाकडे जास्त जाणार. येस प्रभूजी. हरे कृष्णा. हरे कृष्ण. माताजी तुम्ही काही बोलत होतात. नाही, हेच की ऍज सच कधी भौतिक गोष्टी करता किंवा सुख दुःख किंवा फ्युचर काय हे जाणून घेण्याकरता कधीच ऍटलिस्ट मी तरी गेलेली नाहीये, पण ऍटलिस्ट हे कळालं की वेदाने ते एक शास्त्र म्हणून निवडलेलं आहे. आणि जे काय आपले आहे की म्हणजे वास्तुशांत म्हणा किंवा मोठे घरात काय सेलिब्रेशन असेल तर ते आपण त्याची तिथी वगैरे काढण्याकरता जातो. तेवढं ब- आपण फॉलो केलं तरी पण चालेल, इज व्हॉट आय अंडरस्टँड ॲज अ. बरोबर बरोबर. समजा एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न व्हायचं आहे, लग्नाची वेळ आली आहे आणि 2-4 मुली किंवा 2-4 मुलांची स्थळं आलेली असतील, तर पत्रिकेचा वापर करून कोणतं स्थळ चांगलं आहे हे फाइंड आउट करणं काही प्रॉब्लेम नाही, काही वाईट नाही त्याच्यामध्ये. हं. पण ते एवढंच आहे की असं नाही व्हायला पाहिजे की अं, अं, तेच फायनल हे समजलं नाही पाहिजे आपल्याला, हे समजलं नाही पाहिजे आपण. कृष्णाचा कंट्रोल ग्रहांवरती आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आपण. हरे कृष्ण. तर मग भेटूया आपण पुढच्या आठवड्यामध्ये. आणि मी हा जो इंडिपेंडन्स, जी स्वतंत्रता आहे आत्म्याची, हे मी मग नेक्स्ट टाइम कधी कव्हर करायचा प्रयत्न करेन मग. चालेल प्रभूजी, हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्णा दंडवत प्रभूजी. प्रणाम. हरे कृष्णा. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभूजी, मला एक विचारायचं होतं जस्ट ऍज अ क्युरियोसिटी म्हणून, हा. की आता तुम्ही ते बोललात पट्टी म्हणून म्हणजे, आणि ते ते, हे बघतात भविष्य, तर ते खरं असतं का ते पट्टी मधलं, आणि आता सध्या चालू आहे का ते? हो, चालू तर आहे. आणि हे शास्त्र जे आहे हे खरं पण आहे. आणि बऱ्याच लोकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. मी कधी त्याबद्दल जास्ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न नाही केला. कारण मार्ग कोणताही असो, शेवटी ते तुमचं भविष्यच सांगते तुम्हाला. जर का त्याची म्हणजे अतिशय नितांत अशी आवश्यकता नसली, तर मग ते जाणून घ्यायचं काही गरजच पडत नाही. मग ते आहे, चालू आहे. आणि साऊथ इंडियामध्ये भरपूर असे म्हणजे खूप एक्सपर्ट ज्योतिष आहेत सुद्धा तिकडे, जे हे अजूनही करतात. हरे कृष्ण. पण ओके ओके ओके, नामजपामुळे थँक्यू आपण सो आपलं मच. भविष्य बदलू शकतो हे कळालं आपल्याला आताच, की बरोबर नामजपामुळे आपण आपलं जे काही ज्योतिषशास्त्र आहे ते बदलू शकतं. बरोबर. हरे कृष्ण. जय कृष्ण. अभिनय प्रभू, तुम्ही काहीतरी बोलत होता. नाही प्रभूजी, ते एक आपण गेल्या वेळेला आपण एकदा बोललेलं ते त्याला लगेच क्लिक झालं. आपण पंडित जसराजांचं ते गाणं होतं की गोविंद दामोदर माधव येती, जे आपण एकदा रेफर पण केलेलं, की जे गोपींचं जे प्रेम असतं, हम्म. म्हणजे हे भविष्यवाणी याच्यापेक्षाही पुढे जाऊन जे हे जे प्रेम आहे, गोविंद दामोदर माधव येती, तेच माझ्या म्हणजे आता लक्षात आलं. हा, बरोबर. ठीक आहे. तर भेटूया मग आपण नेक्स्ट वीक मध्ये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna,